हाय, मी बोलते अनिता. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर मी लेटेस्टमध्ये काही शॉपिंग केली आहे लोकल मार्केटमधनं. तर मी काय शॉपिंग केली आहे आणि कुणासाठी केली आहे हे मी तुम्हाला पुढच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. ओके, चला मग वेळ न घालवता मी तुम्हाला माझी शॉपिंग दाखवते. चला मग इकडे मार्केट आहे. तर या मार्केटमध्ये खूप छान असतात. काही वस्तू खूप छान पण भेटतात, स्वस्त पण भेटतात, महाग पण भेटतात. आपल्यावर डिपेंड कोणत्या क्वालिटीसाठी घ्यायला पाहिजे. तर मी काही शॉपिंग केली तर मी ते तुम्हाला दाखवते आणि कुणासाठी केली आहे ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय सांगणार आहे. कारण की मी दोन वस्तू घेऊन मी काय करणार, एकसारख्या दोन वस्तू घेऊन मी एवढ्या काय एकसारख्या दोन घालू नाही शकत. तर फर्स्ट तरी मी तुम्हाला दाखवते. मला खूप सुंदर असं एक गळ्यातलं भेटलं आहे. म्हणजे खूप सुंदर आहे. मी जस्ट तिकडे गेलेली बघण्यासाठी. तर मला हे गेल्या माझ्या हातामध्येच ते आलं आणि मी असे दोन्ही अशा हातामध्येच घेऊन घेतलेलं आधी. कारण की मी दुसरं अजून बघत होते की काय डिझाईन वेगळी भेटते का किंवा काय. तर मी खूप बघितलं तर मला तिथे काहीच आवडलं ना. पहिला स्टार्टिंगला हे लक्षात ठेवा, तुम्ही स्टार्टिंगला काय घेता ना हातामध्ये बघण्यासाठी, ज्वेलरी असू दे किंवा इयरिंग्स असू दे, बिलकुल हातातून सोडू नका. पहिली वस्तू घेतो तीच आपल्याला आवडते आणि त्याच्यावरतीच आपलं लक्ष पण जातं बरोबर, आणि तीच वस्तू आपण शेवटी तीच वस्तू घेतो. तर माझी अशी सवय आहे की मी गेल्यानंतर कोणती वस्तू आवडली मला तर मी ऑलरेडी हातात असं घेऊनच थांबते. मग दुसऱ्या सर्व वस्तू बघते किंवा ह्याच्यापेक्षा चांगली आहे का बघून झाल्यानंतर मग मी ती वस्तू घेते. मग मला पहिली असते तीच वस्तू मला मोस्टली लास्टला पण डन करते. तर ते काय आहे, सिम्पल आहे, खूप छान आहे. तर मी तुम्हाला दाखवते. हे मी गळ्यातलं घेतलं आहे लोकल मार्केटमध्ये. मी सहज गेलेली तेव्हा बघितलं, डिझाईन खूप आवडली आणि क्वालिटी पण खूप छान आहे त्याची. तुम्ही आधीचे काही व्हिडिओ बघितलं असतील माझे वेडिंग ज्वेलरीचे, तर त्याच्यामध्ये तुम्ही माझे वेडिंग ज्वेलरीचे हे म्हणजे मी दादा मार्केटमधून घेतले. तर त्याच्यामध्ये त्याची क्वालिटी दिसते किंवा कशी आहे किंवा काय. मॅटमध्ये आहे बघा. एक मी हे घेतलं दिसते कुठे कॅमेरा यायचा. हा ना, दुसरा फोनमधनं मी व्हिडिओ शूट करते कारण की माझा फोन कॅमेरा खराब आहे. त्यामुळे मी आता एक दुसऱ्याचा घेतला आहे फोन, दुसऱ्या घरातल्यांचा, आणि त्याच्यावरती मी हे व्हिडिओ बनवते. तो ह्याचा कॅमेरा माहीत नाही, फर्स्ट टाइम ह्याच्यावरती शूट करते. ह्याचा कॅमेरा इकडे आहे, मी दाखवते. दिसतं वाव, मस्त चमकते. मला खूप 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 आवडले आहे. एकच दाखवलं हे बघितलं. मॅटमध्ये आहे आणि ह्याची क्वालिटी पण खूप छान आहे. आणि ह्याचं डिझाईन आहे ना, आंब्याचं डिझाईन आहे, दिसलं. आणि हे पिंक कलर आहे, दिसताना रेड दिसतंय खरं हा पिंक, आणि हे व्हाईट कलर, असे स्टोन आहेत त्याचे वेगवेगळे. आणि पूर्ण डिझाईन तशीच आहे बघा. बघितलं असं अशी असं दाखवते मला पण काय मस्त. आणि हे काय असं एक इथं हे पर्ल्स आहे, त्याला असं गोल्ड पिंक कलरचं एक छोटंसं पर्ल्स आहे. असे मस्त आहे, मला खूप आवडलं, खूप म्हणजे खूप आवडलं. तर मी हे घेतलंय, हे गिफ्ट घेतलंय मी देण्यासाठी. हे आहे त्याचे मी कानातले दाखवते तुम्हाला. त्याचे कानातले पण खूप छान आहे, क्वालिटी पण एकदम छान आहे. हे बघा कुठे आहे ते
दिसतंय का कॅमेऱ्यात? बघा, इथं पिंक कलरचा स्टोन आहे आणि इथे व्हाईट आहे आणि इथे पर्ल्स आहे ना, ह्याला पिंक दिला. हे बघा अशा करायचं. कानातले पण खूप मोठं नाही आहे, मीडियम साईजचं आहे, खरबर आहे. क्वालिटी खूपच छान आहे, मॅटमध्ये आहे. मॅटमध्ये तर ते आता एक्झॅक्टली माहीत नाही, खरं खूप चांगली क्वालिटी आहे. दिसतं लेडीजला एवढं पण समजतं की बघितल्यानंतर समजतं ही क्वालिटी चांगली आहे किंवा नाही आहे. आणि मला तर थोडं म्हणजे एवढं जास्त माहीत नाही, तर थोडंसं तरी माहीत आहे मला ज्वेलरीमधलं क्वालिटी कशी असते किंवा कोणती क्वालिटी चांगली आहे का नाही. तर ही क्वालिटी, हे असे 2 छोटेसे कानातले आहे. हे मी गिफ्ट घेतलं आहे देण्यासाठी. तर मला हा पिंक कलरचा एक सेट आहे, तो मी गिफ्ट म्हणून घेतला आहे देण्यासाठी. आणि सेम टू सेम असंच एक आहे, ते मी माझ्यासाठी घेतलं. हे आवडलं म्हणून मी दोन्ही हातात घेतलेलं. पहिला देण्यासाठी एक घेतलं आणि एक माझ्यासाठी घेतलं. मी आमच्या दोघींसाठी घेतलं. आणि हे बघा दुसरे सांगते, दुसरं पण आहे, सेमच आहे. डिझाईन सर्व सेम आहे, पूर्ण सेम आहे. इकडे जवळून दाखवते. खरं हे जे स्टोन आहेत ना, ह्याच्यामध्ये स्टोन आहेत ना, हे काय बोलतात, लाईट कलरमध्ये एकदम पुढून दाखवते. बघितलं, लाईट पिंक आहे आणि व्हाईट कलर आहे आणि लाईट ग्रीन कलर आहे. मी हे असं हातावरती करून दाखवते. मला पण काय माहीत, मी पण पहिल्यांदाच असं हे दाखवते. असं सेम आहे. हे मी माझ्यासाठी घेतलं, एक त्यांच्यासाठी म्हणजे गिफ्ट द्यायचं त्यांच्यासाठी घेतलं. आणि ह्याचे हे असं कानातले छान, हे का इयरिंग, कानातले इयरिंग्स आहे सिम्पल. मला खूप आवडलं, त्यामुळे मी पण घेतलं. माझी पण मी शॉपिंग केली. ह्याची पण प्राईस नाही सांगू शकत, कारण की मला गिफ्ट द्यायचं आहे. गिफ्ट देताना कोणाची प्राईस सांगायचं नसतं असं माझं, म्हणजे सांगत नसतात, तर मी काय प्राईस सांगत नाही. खरं खूप चांगल्या प्राईसमध्ये भेटलं आणि थोडंफार त्यांनी कमी पण केलं. त्यांनी सांगितलं त्या रेटमध्ये नाही, थोडेसे कमी केले आणि मग मी घेतलं. मला खूप आवडलं. त्याला मी अजून सांगितलं कमी त्यांनी काय केलं नाही आहे. आणि ते फर्स्ट टाईम म्हणजे सेकंड टाईम झालं मी त्याच्याकडे घेतलं आणि खूप चांगली क्वालिटीचं भेटलं आहे मला, त्यामुळे राहतं मला. आणि पहिली गोष्ट डिझाईन खूप आवडली मला. अशी डिझाईन माझ्याकडे नव्हती, तर ही वेगळी डिझाईन आहे आंब्या आकाराची. आपण वेस्टर्न साडीवरती किंवा ट्रेडिशनल साडीवरती आपण वेअर करू शकतो. खूप काही न घालता नुसतं एक छोटंसं आपलं ते गळ्यातलं आणि मोठं मंगळसूत्र हे घातलं तरी ते खूप छान दिसेल. तर मी हे एक घेतलं आहे. आणि त्यासोबत अजून मी एक शॉपिंग केली आहे, तर ते मी काय केलं आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर मी अजून एक शॉपिंग केले, 2 घेतले, ते पण 2च घेतलं. म्हणजे कुणाचा बर्थडे आहे त्यांना देण्यासाठी घेतलंय, ते पण दोघींना सेमच घेतलंय. हे मी इयरिंग्स घेतलेत, दिसतं हे इयरिंग्स घेतलेत, त्यांना पण सेम आणि मला पण सेम, असे 2 इयरिंग्स घेतले. हे असे मी घालून नाही दाखवत, असंच दाखवते, एक घालून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल ते कसे आहेत. ही पण हे आहे ना, हे मी तुम्हाला सांगणार नाही ह्याची प्राईस. खरं माझं असं म्हणणं आहे, तुम्ही हे कोण व्हिडिओ बघतील, मी पहिलं हे आधी घालून दाखवते पटकन. मला हे खूप आवडलं, हे पण खूप चांगल्या क्वालिटीमध्ये भेटलं आणि खूप रिजनेबल प्राईस आहे ह्याची, खूप म्हणजे खूपच. आणि मला खूप आवडलं आणि दोघींना सेमच घेतलं आहे मी. कुणाला द्यायचं आहे बर्थडे, हे बघा किती छान वाटतं, दिसतं. हे तुम्ही वेस्टर्न ड्रेसवरती
आणि ट्रेडिशनल साडीवरती हे आणि छोटंसं काहीतरी घातलं किंवा मंगळसूत्र घातलं तरी किती छान वाटतं, किती छान वाटतात. मस्तपैकी बसलं तिथे माझं. आणि माझं हे वाला कानातलं हे आहे ना, ते आपण घालतो, हे जरा मोठं आहे त्यामुळे ते खूप लगेच सूट होते. बघ किती छान दिसते. ह्याची प्राइस खूप कमी प्राइस आहे, मला विश्वास नाही होणार. पहिली गोष्ट माझं असं म्हणणं आहे, तुम्ही की कोण म्हणजे हे व्हिडिओ बघतील तर हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर मी काय ह्याच्यामध्ये ह्याचं प्राइस नाही का म्हणजे ज्वेलरीचं प्राइस नाही सांगू शकत. खरं खूप चांगल्या रिजनेबल प्राइसमध्ये भेटला. आणि हे इयरिंग्स आहेत ना, हे एक इयरिंगचं एक जोड आहे, हे एक घेतलं. असंच अजून एक सेम घेतलंय मी. हे एक झालं, असं करून दाखवते. हे घेतलं आणि नंतर म्हणजे कुणाला द्यायचं आहे त्यांना एक आणि मला एक, असे 2 घेतले. आणि हे पण खूप छान आहे, क्वालिटी पण छान आहे आणि खूप कमी प्राईसमध्ये भेटले. खूप म्हणजे खूप कमी प्राईसमध्ये. मी या व्हिडिओमध्येच प्राईस नाही सांगणार आहे, मेन्शन पण नाही करणार, थंबनेलला कुठेच काही नाही करणार. कोण म्हणजे हे व्हिडिओ कोण बघतील तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि हे छोटेसे म्हणजे इयरिंग्स आहेत ना, तर इयरिंगची प्राइस किती आहे हे एकदा बघून मला सांगा. म्हणजे तुम्हाला काय वाटतं की ह्याचं किती प्राइस असू शकतं. तर तुम्ही बघून झाल्यानंतर सांगा व्हिडिओ पूर्ण की ह्याची प्राइस कितीला भेटलं मला हे. आणि कोण बघून कमेंट करेल ना, किंवा समजा 100 रुपये 1000 रुपये म्हणजे किती 60 70 80 90 असं बोलतील, कोण असं कमेंट करतील ना, त्यानंतर मी त्यांना सांगेल की हे कितीला घेतलं आहे ते. मेसेज म्हणजे मला कमेंट करतील ना, मग कमेंटला रिप्लाय देईन की ह्याचं प्राईस एक्झॅक्टली कितीला आहे. तुम्हाला विश्वास नाहीच पडणार की ह्याची प्राईस कितीला आहे. खूप रिजनेबल प्राईजमध्ये मला हे भेटलं. खूप म्हणजे खूप. आता मला सांगू असं वाटतंय, खरं मी नाही सांगणार आहे. तर कोण म्हणजे हे व्हिडिओ बघतील तर हे व्हिडिओ बघा आणि कमेंट करून सांगा हे कितीला येऊ शकतं. त्याच्यानंतर कोण कमेंट करेन त्याला पर्सनली मी रिप्लाय देईन. आणि रिप्लाय दिल्यानंतर त्या रिप्लायमध्ये मी तुम्हाला सांगेन की हे कितीला भेटलं. हे कितीला भेटलं हे मी पर्सनली सांगेन, तेव्हा तुम्हाला वाटेल की मी काय सांगेन. खूप कमी प्राईसमध्ये घेतलं. तुम्ही गेस करून सांगा, त्याच्यानंतर मी तुम्हाला कमेंट करून ह्याची प्राईस सांगेन. अशा प्रकारे मी एक छोटीशी शॉपिंग केली आहे, देण्यासाठी आणि माझ्यासाठी दोन्ही शॉपिंग झाली आहे. तर सिम्पल एक असं व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केला आहे. आणि ह्याची आणि इयरिंगची प्राईस किती हे बघून तुम्ही कमेंट करून सांगा, मी रिप्लाय करेन. आणि अशा प्रकारे असं मला असं वाटतं तुम्ही ऑनलाईन पण मागवत असशील तर ऑनलाईनपेक्षा म्हणजे असं आपण लोकल मार्केटमध्ये फिरतो ना, तर लोकल मार्केटमध्ये पण काही गोष्टी म्हणजे मी हे लोकल मार्केटमधूनच घेतलं, तर काही गोष्टी लोकल मार्केटमध्ये पण खूप छान भेटतात. तर तुम्ही कुठे असं बाहेर गेला तर बघत जावा की कुठे कशी वस्तू भेटते किंवा स्वस्त असू महाग असू दे, सगळीकडे लक्ष टाकलं कधी कधी खूप कमी प्राईसमध्ये खूप चांगली गोष्ट भेटते आपल्याला. आणि आपल्याला समजतं की क्वालिटी कशी आहे काय असं. तर माझं लक्ष खूप असतं बाहेर गेल्यानंतर. अशा प्रकारे मी एक व्हिडिओ बनवला आहे. आणि हे कानातले आणि हे गळ्यातले मी घेतलं आहे. ह्याची प्राईस तुम्ही प्राईस पण सांगू शकता कितीला. बघा कितीला असू शकतं असं तुम्हाला वाटतं, बघा एकदा सांगा, कमेंट करा. आणि अशा प्रकारे एक छोटासा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केला आहे. आणि लवकर भेटू नवीन व्हिडिओमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकर भेटू नवीन व्हिडिओमध्ये. आणि हे मी इयरिंग्स घेतल्या आहे, ह्याची प्राईस नक्की सांगा. आणि नंतर मी याला पर्सनली सांगेल की हे मी कितीला घेतलं आणि ते मी बसून मेसेज करेन
ह्याची अमाऊंट तर तुम्हाला असं वाटणारच नाही की ह्याचे प्राईस एवढी लो प्राईसमध्ये हे इयरिंग्स घेतल्यात असं वाटेल. तर तुम्ही कमेंट करा, म्हणून मी रिप्लाय. चला मग भेटू आपण लवकरच व्हिडिओमध्ये दुसऱ्या.